महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली। या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिलांची एकच झुंबड उडाली। लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आता डिजिटल पद्धतीने भरता येणार आहे। नुकतीच सरकारने महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्याची लाडकी बहीण योजना जाहीर केली। या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिलांची एकच झुंबड उडाली। लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आता डिजिटल पद्धतीने भरता येणार आहे। ही योजना जाहीर झाल्यानंतर काही तांत्रिक कारणामुळे बंद असलेले लाडकी बहीण योजनेचे ॲप सुरू झाले। नारी शक्ती दूत असे या ॲपचं नाव असून ते आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे। लाडकी बहीण योजनेच्या ॲपमध्ये अद्यापही उत्पन्न आणि रहिवासी दाखल्याचा कॉलम सुरू आहे। मात्र येत्या 2 दिवसात ते अपडेट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे घर बसल्या या योजनेसाठी अर्ज दाखल करता येणार। याशिवाय तहसील कार्यालय, अंगणवाडी सेविका, सेतू कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने देखील हा अर्ज दाखल करता येणार। यासाठी आता उत्पन्न दाखल्याऐवजी रेशन कार्ड आणि रहिवासी दाखल्याऐवजी आधार कार्डचा वापर करता येणार आहे।